शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील आजच्या ठळक झटपट बातम्या. PM पोर्टलवर चुकीचा क्रमांक नमूद केला असेल तर आता करता येणार दुरुस्त. बुलढाणा जिल्ह्यातील 1321 शेतकऱ्यांना बदलावा लागणार नंबर. अकोला जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल तयार. मदतीसाठी 9.64 कोटी रुपये. पाऊस पुरामुळे 10,000वर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान. अकोट तालुक्यात ओल्या दुष्काळाचे सावट. शेतात पाणी, पिके पडली पिवळी. अति पाऊस, सूर्यप्रकाश अभावी होतोय परिणाम. उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. 10,766 नागरिकांना मिळणार वयोश्रीचा लाभ. ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणार मदत. 495 हेक्टरवरील उभ्या पिकांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान. 683 शेतकऱ्यांना बसला अतिवृष्टीचा फटका. कापूस सोयाबीन अनुदानासाठी आता 7/12ची अट. ई पीक पाणी अट रद्द. शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण. 212 शेतकऱ्यांनी सोडला 2,000चा लाभ. PM किसान सन्मान प्रशासनाला दिले पत्र. सांगली जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस. कोयना वारणीतून विसर्ग सुरू. कृष्णा नदीची पातळी 23.7 फुटांवर. शिराळा वाळव्यात जोरदार पाऊस. एकेकाला घरात घुसून मारेन. नारायण राणे यांची पोलिसांपुढेच. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उघड धमकी. राजकोटावर मोठा राडा. तलाठी कार्यालयातच तलाट्याचा खून. फेरफार प्रलंबित राहिल्याने तरुणाने चाकूने केले ठार. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल. समोरून अफजल खान जरी येतील पण आम्ही लढायला तयार. भर पावसात आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल. शिंदे पितामपुत्रांवरही निशाणा. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. लाडकी बहीणचा अर्ज भरायला जाताना 4 जण गेले वाहून. काठावरील महिलांनी 3घांना वाचवले तर 1 महिला बेपत्ता. सुप्रीम कोर्ट लाडकी बहीण योजनेवर कठोर. भूसंपादनाचा मोबदला देण्याच्या मुद्द्यावरून योजना बंद करण्याचा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा.